बिग बॉस मराठी सीझन 6 वोटिंग ट्रेंड्सबद्दल सांगण्यासाठी मी इथं आलेलो आहोत. तुम्ही जे चॅनल पहिल्यांदा आले असाल नक्की सबस्क्राईब करा. जर तुम्ही कालचा एपिसोड बघितला असेल तर तुम्हाला माहीत असेल की एक वोटिंग लाईन सुरू झाली होती आणि ते जुने वोट आणि हे जुने वोट हे नवीन वोट दोघांना चिपकून टाकले, म्हणजे दोघांचा जॉईंट अकाउंट बनवून टाकला आणि त्यानंतर रिझल्ट येणार आहे. तर मी तुम्हाला ते वोटिंग ट्रेंड सांगून देतो. तर नंबर 9वर आहे. नंबर 9 म्हणजे 9 लोक नॉमिनेट आहे. जर तुम्हाला आतापर्यंत माहीत नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ का बघत आहात, पहिलेचे व्हिडिओ बघा, त्यापूर्वी बिग बॉस बघा. जर तुम्ही मागचा क्लोजिंग ट्रेंड्सवाला व्हिडिओ बघितला असेल तर बिलकुल सेम आहे, काहीच चेंजेस नाही आहे याच्यात आणि त्याच्यात. हात हलवला की थोडंसं ब्राईटनेसमध्ये फरक येते ना, हा येते, जाऊ दे आता मी नंतर सेट करेन ते. तर मी तुम्हाला 9व्या नंबरपासून सुरू करूया. नंबर 9वर प्रभू शेळके होता. मागच्या व्हिडिओ मी सांगितलं होतं जसं की, पण सांगावंच लागेल पुन्हा. नंबर 9वर प्रभू शेळके. नंबर 8वर रुचिता जामदार. जर इव्हिक्शन झाला तर या दोघांवर खतरा असू शकते. वोटाच्या हिसाबने जर इव्हिक्शन झाला तर तसं तर यांच्यावर इव्हिक्शनचा खतरा नाही आहे. त्यानंतर नंबर 7वर दीपाली सय्यद आहे. नंबर 6वर राधा पाटील मुंबईकर आहे. त्यानंतर नंबर 5, चुकीचं बोललो का मी कुठं, नाही बरं बोललो. नंबर 5वर अनुश्री माने आहे. त्यानंतर नंबर 4वर सागर करंडे आहे. त्यानंतर नंबर 3वर दिव्या शिंदे आहे. त्यानंतर नंबर 2वर करण सोनावणे आहे आणि खूप जास्त आहे सगळ्यांच्या समोर नंबर 1वर आहे रोशन भजनकर. याला खूप जास्त वोटिंग होत आहे आणि कोणीच यांच्या टक्करमध्ये नाही आहे सध्यास. रोशनला खूप जास्त वोट मिळत आहे, पण हा मच्छर मला त्रास देत आहे. आणि पण मी काय म्हणत होतो, या मच्छरनं सगळं विसरून टाकलं. मी काय म्हणत होतो, पण रोशन जास्त दिसत नाही आहे, त्याबद्दल मी एक व्हिडिओ बनवणार. बरं, आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच मला बोलायचं होतं. टेक केअर, बाय बाय. मी वोटिंग फ्रेंड सांगितलं, इव्हिक्शन कोणाचंच होणार नाही आहे. टेक केअर, बाय बाय.